बघा या माणसाला. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त चाललंय ना? असंच मस्त चालू द्या आणि मस्त खुश राहा, हसत राहा. गुड मॉर्निंग. चला चालू करूया आपला आजचा व्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद करायचा आहे. माझे असेच तुम्ही हे सगळे व्लॉग्स बघत असता, मला मोटिवेशन भेटतं आणि दुसरे नवीन व्लॉग्स करायचा मला उत्सुकता असते. सो तुमचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यामध्ये. थँक्यू सो मच. आणि आज सॅटर्डे आहे तर आपला नवीन ब्लॉग परत चालू होतो आहे. मी आता चाललो आहे आम्ही डोंबिवलीला, कारण की थोडी या हफ्त्यामध्ये तब्येत थोडी डाऊन होती, विकनेस होता. पण काय नाही, आता रिपोर्ट्स वगैरे काढलेत काल, तर आता चाललो आहे आम्ही ढाके डॉक्टरकडे. आमचे डोंबिवलीचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे चाललो आहे. तर बघूया काय सांगतात काय नाही आणि औषधं वगैरे घेऊ. आणि मी आणि सायली चाललो आहे. आई पण येते, आईचं पण थोडं काम आहे डोंबिवलीमध्ये, तिला पण घेऊन चाललो आहे. सो भेटूया परत तिकडे डोंबिवलीमध्ये. हा माझा नवरा असं चाललाय पुढे पुढे आणि मी अशी मागे. त्याला काय पडलीच नाही आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे, काय आहे. विश तर स्वतःहून केलं नाही, सकाळी उठल्या मी विश केलं आहे आणि गिफ्टचं तर काय आता पतच नाही, काय बोलायचं. तर आता आम्ही इकडे आलेलो, मला वाटलं टायर पंक्चर आहे, पण यांनी चेक केला तर तो 35 दाखवतोय, पंक्चर नाही आहे. ओ देखो कम है, देखो कम है, वही बोला मैं. बघितलं, पंक्चरच आहे. याने असंच नॉर्मल लावलेले, ते नॉर्मल बोलतो नाही बरोबर यावासाठी. मला बाय मशीनला लाव बोललो, मशीनला लावून चेक कर. तर मशीनला लावलं तर कमी होते हवा. हे पंक्चर आहे. हा पंक्चर आहे ना, वो निकाल दो पंक्चर. ओके. सकाळी सकाळी फटका गाईस, सकाळी सकाळी फटका. सो आता आलो आहे आता आम्ही डोंबिवलीला. आईचं जे नेहमीचं दुकान आहे रॅशनचं, इथूनच घेते ती सगळा किराणा माल. हा आमचा जुना एरिया आहे पेंडसे नगर. ट्रान्सफॉर्म होतो आहे आता पूर्ण. सगळ्या जुन्या बिल्डिंग्स तुटून हळूहळू नवीन बिल्डिंग्स बनतात आहे. सो झालं आहे आमचं आता सगळं डॉक्टर किराणा. आता आलो इथे आम्ही अप्पम खायला. हे बघ अप्पम कसं आहे का? टेस्टी. पहिल्यांदा खाते. चटणी कशी आहे? मस्त होता तो अप्पम. तो ॲक्च्युली विदाऊट ऑइलचा बनवतात अप्पम आणि कढईमध्ये बनवतात. थोडा वेगळा आहे तो. आय थिंक मला नाही वाटत सगळीकडे असेल, पण इकडचाच आहे तो वेगळा, थोडा स्पेशल. मी लास्ट टाइम कधी खाल्लेला 9th होतो तेव्हा खाल्लेला. 9th म्हणजे आय थिंक 2006 का 5, आय डोंट रिमेंबर ॲक्च्युली. पण 9th होतो, शाळेमध्ये होतो तेव्हाच खाल्लेला लास्ट. तेव्हा तो नवीन आलेला. मी 6वी-7वीत होतो आम्ही, तेव्हा तो नवीन आलेला तो आयटम इकडे आपल्या डोंबिवलीला. कढईमध्ये बनवतात तो अप्पम आणि मस्त प्लेन सिम्पल असतो आणि ती चटणी पण एकदम प्लेन सिम्पल पण एकदम टेस्टी असते. सो असंच आम्ही आता निघालेलो तिकडून सामान वगैरे घेऊन चाललेलो, तर रस्त्यात दिसलं तर बोललो ह्या लोकांना खाऊया. मग या दोघींनी पण फर्स्ट टाइमच खाल्ला, आवडला त्यांना पण, मस्त होता. आणि आता आम्ही आलो इकडे फडके रोडला भाजी घ्यायला, स्टेशन रोडला. तर भाजी जरा चांगली भेटते, ताजी फ्रेश. त्या दोघी गेल्यात, मी थांबलोय गाडीतच वाट बघतोय. आता बघू किती टाइम लावतात ते. तर
त्यांना सोडलं वरती, मी खरेदी सगळी झाली, त्यांना वरती सोडलं, सामान वगैरे वरती पोचवलं आणि खाली आलो आता गाडी वॉशिंग सेंटरला घेऊन. आता गाडी वॉश होते आपली चकाचक. आता घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आहे. आता आपल्याला ॲक्च्युली अनबॉक्सिंगची व्हिडिओ बनवायची आहे. कसली ते मी तुम्हाला सांगतो लवकरच. यांचं काय चाललं आहे, सासू सोन्यांचं. भाजी आणली आता, एवढी सगळी खरेदी केली, ते साफसफाई चालू आहे, भाजीची सफाई. जाऊ दे, आपल्याला भावच नाही देते लोक. आणि बाबांचं काय चाललंय? हा, इकडे बघा. अमृत मलम लावताय हाताला. सो आता मी सेटअप लावतोय अनबॉक्सिंगचा. डोक्यामध्ये आहे थोडं कसं करायचं, काय करायचं. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. लेट सी सेटअप आपला कसा बनतोय. तुम्ही पण बघा. टाइम लॅप्स चालू करतो मी आता. नॉट इझी ब्रो, नॉट इझी. किती काय काय करावं लागतंय. सेटअप नाही समजत आहे. बघूया, मी कसा तरी ट्राय करतोय. हा, जस्ट बेअर विथ मी. पण आपण करूया नक्की. सायली इकडे एक मिनिट. भाई काय काय उच्चपते गेलं मला माहिती. तो स्टूल खेच, स्टूल खेच बाहेर आणि बस. बघू मला अँगल. अरे टेबल नको हलवू, स्टूल त्याच्या खाली आहे टेबलाच्या. तो खेच आणि त्याच्या बस. मला अँगल बघायचं. ट्रायपॉड घ्यायलाच पाहिजे होतं. जुनीच आहे ना ती. मी धरू का फोन? तू किती वेळ लागणार आहे? वेळ झालं ना. बस बस. पायावरती खुर्ची आली बघ जरा कुठे आली. पाय मी हा असं इथे केलं. लागले पायावर, बोटांवर पाय. किती वेळ लागणार आहे ओपन करायला? 5-10 मिनिटांना पकडते ना. ना बाबू, हे ट्रायपॉडनीच होतं. मस्त पकडून थोडी चालतं. तुझी क्लिप बीप दे जरा. काहीतरी लावायलाच लागेल. असं तर मी शांत बसतो. ते चिमट्यांना कपड्याची चिमटी. एक काम कर, चापाच्या वर ठेव असं पकडून. तसं नाही, उलटा उलटा चाप. असं लाव. हा, आणि कुठे ठेवू? हा, आणि कुठे पाहिजे थोडं ट्राय कर. घुसत नाहीये का? दुसरा आहे का चाप? अब तो मैं करके ही रहूंगा बेटा, चाहे कुछ भी हो जाए. मैं तो करके ही रहूंगा सेटअप. एवढे डोळे मोठे मोठे करायचे काय गरज? कारण की मी जाम फ्रस्ट्रेट झालोय. सेटअप करता करता अर्धा तास झाला. आणि काम तर माझ्याकडनं करून घेतोय. डब्बे घेऊन ये, चिमटे घेऊन ये, क्लिप दिला माझा स्वतःचा. मग लग्न कायसाठी केलंय मी? डब्बे घेऊन ये. बाय बाय.
बोल काहीतरी बोल सगळं बोल ना. बोल बघू बोल आवाज कर. हा बघ किती मोठा स्पीकर बोलू बिलू नको प्लीज. माहितीये मला. ऍक्शन कर फक्त. तू तर एवढं मला असं समजतोस ना. तू कर ना पट. करतीये अरे ना. बोलू नको फक्त हे आवाज. निघालेलंच होतं. हा गाईज मी आता हे मागवलंय. बोल. मी आता हे मागवलंय. हा. त्याला ओपन करणार आहे. हा बघते आता काय आतमध्ये दगड आहे की खरंच माईक आहे. लेट्स सी. हा असं स्टिकर पण आहे दिलेलं त्यांनी. म्हणजे हे स्टिकर बॅटरी हे चांगलं आहे. ह्याच्यामुळे आपल्याला कळतं प्रिकॉशन साठी मे बी. पण हे लिहिलंय टू कॉल +1. हे काय US थोडी आहे +1. झालं तुझं कामचं. जा. ग्लोबल रिस्पॉन्स ऍक्सेस. टेबल जर पडला चुकून पण. टेबल कसं पण एकच मिनिट. मी कशाला करतो फक्त वाचून ना. ठीक आहे चल. उठ जा. जाऊ. चमचे घेऊन ये. तिच्यावर लिहिलेलं नाहीये की काय. हा, चमचा पण घेऊन. उठ साली रेकॉर्डिंग चालू. मेमरी नाहीये. लवकर उठ. मला प्लीज पाणी आणून दे. अजिबात नाही. प्लीज प्लीज बोलते बाबू. थंड वालं. म्हणजे थंड आहे. थंड वालं बोलला ना. थंड कधी बोललास. सो आपला झालं आहे व्हिडिओ करून अनबॉक्सिंगचा. हा बघा हा जुगाड केलेला मी. हा टेबल हा स्टूल इथे बसायला. आणि हे शेवटी ट्रायपॉडचं तर काय झालं नाही. मग या खुर्चीवर हा डबा ठेवून हे पुस्तकं वगैरे ठेवून प्रॉपर अँगल सेट केलेला. सायलीनी पण हेल्प केली. सो तो व्हिडिओ तुम्ही लोक जाऊन बघा. तो मी सेपरेट अपलोड करणार आहे. व्लॉगमध्ये नाही टाकणार आहे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. ओके हॅलो. येऊ का आता. टेस्टिंग माइंड टेस्टिंग चालू आहे. उद्या तू उपवास धरणार आहेस का पहिले ते सांग. कारण की उद्या महाशिवरात्री आहे. मग तू उपवास वगैरे धरणार आहेस का. नॉर्मल जशी बोलली तशीच बोल. नाही ऍक्च्युली आता आवाज रिमोट का शोध होतो आवाज कमी करायला टीव्हीचा. कारण की खूप जास्त आवाज येतो आपल्याला व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम. किती मस्त वाटते माईक लावून ना. किती असं एकदम रिअल क्रिएटरची फिलिंग येते की यार नाऊ वी आर स्टार्टेड. पण एवढं हळू का बोलते. माईक लावलंय त्याची मजा घेते. अरे हळू. माईक लावलं तर कळलं तर पाहिजे माईक लावलंय आपण. झालं का. हा झालंय यार. आता किती वेळ प्रॉब्लेम झाला माहिती. इथे मी हा लावलेला ना फोन इथे लावलेला तिथे ठेवलेला आणि रिंग लाईट वगैरे प्रॉपर असा सेटअप केला. आणि मी इकडे या कॅमेऱ्यामध्ये दाखवतोय सगळं. हे असं हे असं दाखवतोय इकडे. सगळं झालं शूट झालं. नंतर माईक लावायला फोन दोन्ही बिझी आहेत. मग उठलो आणि मग तेवढ्यात बोललो चल चेक करतो की व्हिडिओ शूट झाली का. बघतो त्यात व्हिडिओ शूट नव्हती झाली यावाल्या कॅमेऱ्यामध्ये. मग तू चेक नव्हतं केलंस का पहिले कॅमेरा ऑन गेलेलं केला. चालू पण त्यात मेमरी फुल झाली ना म्हणून मग तो स्टॉप झालेला व्हिडिओ. मग परत सगळं शूट केलं. मग नंतर परत मेमरी फुल झाली. परत सगळं डिलीट केलं. परत
परत अगं, किती मेहनत कारण किती मेहनत रे केली. डोंट वरी, सबका रिझल्ट मिलेगा सबका. अरे अरे हे तर दाखव, रिझल्ट का कुछ नाही ते बॅकग्राऊंड कसं केलंस तू, बुक्स वर सगळं मोबाईल वगैरे ठेवून. सेटअप दाखवलंय मी आधी. सगळं आणि setup. टाइम लाईफ पण काढलेला, पण तो तर अर्धाच काढलाय. सेटअप त्यानंतर सगळं नाही केलं, सेटअप खूप वैतागलो. जो सेटअप केलाय. पण मला खूप छान वाटते हे माईक लावून जरा काहीतरी वेगळी फिलिंग. हे वाटतंय रिअल क्रिएटर, म्हणजे वी आर अ रिअल क्रिएटर ना, पण असं वाटते की इट्स व्हेरी डिफरंट ना. न्यूज रिपोर्टरची फिलिंग येते तुला? नाही मी असं एकदम काय बोलू, मी शब्द नाही मला. जाऊ दे काय नको बोलू सध्या. फक्त असं वाटतंय की क्रिएटर सारखं, जसे ते बाकीचे क्रिएटर असं माईक वगैरे लावतात फिरतात, आता मला पण तसं फील व्हायला लागले असं. अच्छा, ग्रेट, प्राऊड, नाईस. ग्रेट, प्राऊड, नाईस. तर माझा घाम निघाला इथे, माझा घाम निघालाय सगळं करण्यामध्ये. बराच टाइम पण झाला. किती वाजलेत बाय द वे? 8:45 झाले. 9:30 झाले. कधीपासून 2 स्टार्ट तास केलं? झाले. एक 10-12 मिनिटं एवढ्यासाठी 2-2.5 तास तर गेलेत सगळं. नहीं देना पड़ता है भाई, एक्यूरेसी के लिए पूरा एक्यूरेट वीडियो चाहिए, सारा इन्फॉर्मेशन देना है, सब कुछ करना है, तो यू हैव टू स्पेंड दिस मच टाइम. सगळेच करतात बाय द वे. हा, आपल्याला वाटतं इझी आहे, काय नुसतं बसून तर व्हिडिओ बनवायचं आहे, काय नाही, खूप हार्ड आहे भाई, खूप डिफिकल्ट. मेहनत है भाई उसके पीछे. ऍक्च्युली Obviously. नवीन काहीतरी न्यू करूया. येस, ऑब्विसली हे स्टार्टिंग आहे आपल्यासाठी. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अरे माईक लावलंय ठीक आहे, पण एवढा हळू आवाज तर यायला पाहिजे. येईल ना, तर म्हणून तर माईक लावणार ना. ही असली एक्झाम आहे माईकची, बघू. येस. काय बनवलंय जेवण मग? सो आता जी आणि अनबॉक्सिंगची जी व्हिडिओ बनवली आहे एवढी मेहनत करून, ती नक्की जाऊन बघा. आता तुला मी हा माईक देतो, या माईक मध्ये बोल, आपण आवाज टेस्टिंग चालू आहे कसं. पकड असा हातात, बोल काय पण. हॅलो बोल. हॅलो 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 हॅलो. बोल, नॉर्मल बोल, काय पण. शेंगदाणे खा, गुळ खा, वाय जरा बरं वाटेल तुला. काय खा? शेंगदाणे आणि गुळ. आता तू काय करतेस, काय खातेस? मी आता गुळ आणि शेंगदाणे खाते. कुठले शेंगदाणे? शेंगा? शेंगा भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या. भुईमुगाच्या. हां, गावावरून आणले? गावावरून आणलेत. कोणी दिल्या? मावशीने? हां, काकीने दिल्या, काकीनं. चाराळीवरून आणले? हां. ओके. बघा या माणसाला कसा हा बंद शॉपमध्ये घुसून गेलाय आणि बघतोय. कारण की मला पेस्ट्री खायची होती. पण काय फायदा झाला का जाऊन? भेटली का पेस्ट्री? एवढा वाकून गेलो मग तुझ्यासाठी. बघ तिकडे दाखव, तिकडे दाखव. बघितलं मी, दाखवलं मगाशीच बघितलं. कंबर गेली, कामातून गेली. पण काही फायदा नाही झाला, संपलं होतं सगळं. आपल्याला पाहिजे होतं ते ट्राय केलं, नाहीये तर काय करू मग. संपलंय कुनाफा पेस्ट्री. थँक्यू. सो आता आम्ही आलोय बाहेर, वॉकला आलेलो खाली. ते तर तुम्ही बघितलं आताच्या व्हिडिओमध्ये. जो सायली गपचूप काढला, मला माहीत पण नव्हता. तिला ते खायचं होतं, काय कुनाफा पेस्ट्री. बोललो आज व्हॅलेंटाईन्स डेला काहीच नाही केलंय सेलिब्रेट, ते तरी करू तुझ्यासाठी, पण ते पण नाही भेटला. सॅड. सो मी इकडे आलोय आता. काय? सो आम्ही आता इकडे आलोय आईस्क्रीम खायला, पण आईस्क्रीम पण नाही खाऊ शकत कारण की आहे. ठीक आहे, चल मी माईक आणलाय, माईक लावून बघूया डिफरन्स, ऑडिओ डिफरन्स बाहेरचा पण कळेल आपल्याला. परत युजर एरर झालेला आहे, न्यू युजर न्यू एरर. माईक तर आणला मी एवढा बाहेर शूट करायसाठी, पण काय झालं, कनेक्टर विसरला. कनेक्टरच नाही आलं. काहीतरी विसरणार, काहीतरी राहणार, काहीतरी असंच काहीतरी करणार. जिथे इनकम्प्लीट असतं, काय असतं? इनकम्प्लीट असतं आमचं काहीतरी.
हाँ भाई अभी क्या नया नया ना आदत होने में टाइम लगेगा। अभी इतना याद से ले लिया डब्बा, पर इसका वो कनेक्टर ही नहीं लिया, लाइटनिंग वाला। कोई नाही, ठीक आहे. सो आमचा आली ऑर्डर. काय मागवलंय काय? चॉको फज नाही, चॉको फज ब्राउनी. ओके, चॉको फ्रेश ब्राउनी. तेही थंड भेटलं नाही आहे, तेही खाऊया आपण. भरपूर आहे, दोघांमध्ये एक बास झाली. भरपूर आहे, सो दोघांमध्ये एक बास झाली. चॉको फज ब्राउनी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बाय द वे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आता याने गेम केला असता. याच्यामध्ये आईस्क्रीम आहे. ऑब्विसली आईस्क्रीमच्या शॉपमध्ये विदाऊट आईस्क्रीम फक्त ब्राउनी कसं कोण देऊ शकतो? ऑब्विसली. ठीक आहे ना, मी चालतो तुला आता. चारतो काय असतो? भरवतो म्हणायचं असतं. गरम आहे, गरम आहे. मी कसं गरम असेल? फूक मारून दे. ते ब्राउनीमध्ये गरमच देणार ना विथ आईस्क्रीम. अरे आईस्क्रीम नको म्हणून मी तुला ब्राउनी देतो. कसा खराब होईल म्हणून. बरं ठीक आहे, आपण थोडीशीच आईस्क्रीम टाकू. हॅपी व्हॅलेंटाईन्स. अरे स्वीट सिंपल सोबत. येस. The next day. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज परत. आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आज आपला दिवस चालू करूया. आज माझा आहे उपवास महाशिवरात्रीच्या निमित्ताने. वर्षामध्ये एक दिवस हा आमच्या घरात सगळ्यांचा उपवास असतो, आई बाबापासून सगळ्यांचा. एक नाही 2 दिवस असतात ना. एकादशी पण असते, आषाढी एकादशीला पण असतो आणि महाशिवरात्रीला पण असतो उपवास. गोकुळाष्टमीला पण असतो, पण मी मेजरली महाशिवरात्रीला पकडतो उपवास. तर आता पटापट फराळ करणार आहे आणि मंदिरात जाणार आहे. तर फराळाला मी खातोय साबुदाणा खिचडी आणि केळ्याचे वेफर्स. नॉट केल्याचे. सो आलेलो आहे मी खाली इथे मंदिराजवळ. समोरच मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मंदिरात गर्दी आहे भरपूर, लाईन पण आहे. हे बघा, हे समोर मंदिर आहे शंकराचं आमचं. सो ही अशी लाईन लागलेली, एवढी मोठी लाईन आहे. एवढं पब्लिक आहे, पलावाचंच आहे सगळं. लाईन लागली मोठी. सगळ्यांनी दर्शन करून घ्या. आपलं दर्शन झालेलं आहे. आता मी इथून चाललो आहे घरी परत. छान झालं दर्शन, मस्त वाटलं. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हे माझ्या मागे मंदिर आहे. मी एकटाच आलेलो दर्शन करायला. सायली नव्हती, ती आजारी असल्यामुळे ती नाही आली. मी एकटाच आलेलो. आता चाललो आहे घरी परत. सायलीनी तर मस्त प्लॅन केलेला ॲक्च्युली कधीपासून, की महाशिवरात्रीला साडी वगैरे नेसेल. ग्रीन कलरची साडी नेसायची होती तिला आज, आणि मस्त करायचं होतं सेलिब्रेट. मंदिरात पण जायचं होतं, पण नाही झालं पॉसिबल. नेक्स्ट टाईम. हे लिफ्टमध्ये मस्त वाटतं आहे, मिररमध्ये असं शूट करायला. फोटोज पण मस्त, मिरर सेल्फी तर येतेच मस्त, पण हे व्हिडिओ काढायला पण मस्त वाटतं आहे. असाच रँडम टाइमपास करतोय.
महादेव. One eternity later. सो मी दुपारी आल्यापासून मंदिरातून आल्यापासून 3-3:30ला आलो आय थिंक. तेव्हापासून एडिटच करत होतो. काल मी एक व्हिडिओ शूट केली अनबॉक्सिंगची, फर्स्ट व्हिडिओ आपली, माईक घेतला त्याची. तर तेच अनबॉक्सिंगची व्हिडिओ ते एडिट करत बसलेलो. आता बराच टाईम झाला आहे, आय थिंक 3-4 तास झाले तेच करत होतो. चला आता बघूया बाहेर काय चाललं आहे. बाहेर काय चाललं आहे. ते आईची पूजा चालली आहे. महाशिवरात्रीची पूजा करते. काय करते? अभिषेक. अभिषेक करते. काय झालं? हारली? कोण हारली? तर बाबा मॅच बघताय ते इंडिया पाकिस्तान. सायली पण त्यांना कंपनी देते. दोघांचं चालू आहे इंडिया पाकिस्तानची मॅच. हा ठीक आहे, चला आपण हा व्लॉग मोस्टली तर इथेच संपूया. कारण की आता किती वाजलेत? 8:30 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आता काय बाहेर जायचा प्लॅन नाही आहे. जर गेलोच तर बघूया, करूया शूट. नाही गेलो तर हा व्लॉग इथेच संपूया. टाटा, बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सांगा काय करायचं सांगा. सांगा लाईक शेअर सबस्क्राईब सांगा. हां बोला. ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब बोला. बस आता तरी करा.